नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये. नमस्कार. आज आपण म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या लॉटरीच्या सोडतीसाठी ठाणे येथील गडकरी रंगायचं नाट्यगृह इथे आलेला आहोत. कोणाच्या स्वप्नातलं घर आज साकार होणार आहे. चला बघूया. नमस्कार. आपल्या बरोबर आता अजून एक विजेते आपल्याला भेटलेले आहेत. अभिनंदन सर. माझं नाव आहे प्रशांत कृष्णा कडू. माझ्या मुलीलाही लॉटरी लागलेली आहे. तिचं नाव आहे प्राजक्ता प्रशांत कडू. सर, आपण किती वर्ष ट्राय करताय आणि आपल्याला नाही, ही आमची पहिलीच वेळ होती आणि पहिल्याच प्रयत्नात आम्हाला ही लॉटरी. कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या पहिल्या प्रयत्नातच. आणि आपल्याला कुठे घर लागणार आहे नक्की? विरार मुलींसाठी लागलेलं आहे. विरार कोळींज इथे यांना घर लागलेलं आहे. त्यांनी मुलीच्या नावाने अर्ज भरला होता आणि पहिल्याच प्रयत्नात सरांना घर लागलेले आहे. त्यामुळे त्यांचा आनंद स्वप्नात तुम्हाला मिळालेला आहे. काय वाटतं आपल्याला? अपेक्षा नव्हती की लागेलच असं, पण ठीक आहे, सगळं घडत गेलं व्यवस्थित. ते सगळ्यांचं सहकार्य मिळालं आणि सगळं त्या प्रकारे आज करायचं स्वप्न पूर्ण होतं. आणि खूप चांगलं मार्गदर्शन आणि उत्कृष्ट सोय आहे तुमच्याकडे. अद्ययावत तंत्रज्ञान आहे, त्याच्यामुळे कुठेही कसली सोय नक्की आपण दुसऱ्या लोकांना पण एनकरेज करू शकता. हो, नक्की. हो, स्वप्नातलं हो. घर. आज तुमचे खूप खूप अभिनंदन सर. हो, म्हणजे आमच्याकडनं सगळ्यांकडनं पण गीता घ्यायसाठी खूप खूप अभिनंदन. तुमचं तुम्ही जे व्हिडिओज पाठवतात आणि त्याच्यामुळे आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळते त्यातनं आणि आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. त्याबद्दल तुमची मनपूर्वक आभार. खूप खूप थँक्यू सर. अशाच आपल्या पाठीमध्ये तुमच्या आशीर्वाद आपल्या बरोबर म्हाडाच्या कोकण मंडळाचे अजून एक विजेते आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांना सुद्धा घर लागलेले आहे. चला त्यांच्याकडे आपण माहिती घेऊया. आपलं नाव आणि आपल्याला कुठे घर लागलं? म्हाडामध्ये PMY अंतर्गत विरारला बोईंज इथे घर लागेल. आपण कधीपासून फॉर्म भरत होतात आणि कितवा प्रयत्न आहे आपल्याला? सेकंड ट्राय मध्ये भेटलेला आहे. मी पहिल्यांदा एकदा फॉर्म भरला होता आणि दुसऱ्यांदा फॉर्म भरलेला आहे. काय वाटतंय? आनंद होतोय. सेकंड ट्राय मध्ये बऱ्याच जणांना 5 ते 6 वेळा बघून पण भेटत नाही. मला सेकंड ट्राय मध्येच भेटून जाईल. आणि तुमच्या म्हाडाच्या ह्या जी प्रणाली ठेवली ऑनलाईन त्याबद्दल आपलं काय मत आहे? खूप बेटर आहे. त्यापेक्षा बेटर आहे. एकदम क्लीन मध्ये होऊन जाते. पारदर्शकपणे हा व्यवहार होते असं आपलं म्हणणं आहे. आणि आपण असं सांगू शकता की लोकांनी यावर विश्वास ठेवावा आणि म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये आपल्याला अजून एक विजेते मिळालेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरनं एवढा आनंद ओसंडून वाहतोय की आपण त्यांना भेटून विचारूया की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. नमस्कार सर, काय आपलं नाव मॅडम आणि काय म्हणजे कसा फॉर्म भरलात आपण आणि कितवा प्रयत्न होता आपला? माझं नाव रश्मी मोरे, माझे मिस्टर यांचं नाव रुपेश मोरे. माझा दुसराच प्रयत्न होता. आपण 2 फॉर्म भरलेले, त्याच्यामध्ये मला म्हाडाचा 1 नंबर लागला. कुठल्या ठिकाणी आपल्याला घर लागलेलं आहे? हायलँड गोकाळी हायलँड इथे तुम्हाला घर लागलेलं आहे. त्यामुळे तुमचा आनंद अगदी द्विगुणित झालेला आहे. आणि आम्ही ऐकलं की तुमच्या लग्नाचा पण बड्डे आहे तेव्हा लॉटरीमध्ये लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट मिळालंय तुम्हाला. मग तुम्हाला कसं वाटतं जी ऑनलाईन पद्धत झाली? एकदम छान. म्हणजे कुठे तिथे मध्ये हस्तक्षेप नाही कोणाचा आणि जे सुरुवाती चालू पारदर्शकपणा. तुम्हाला असं वाटलं की पारदर्शकपणे हा व्यवहार झालेला आहे आणि लोकांनी जरूर प्रयत्न करावा? हो, डेफिनेटली सगळ्यांनी प्रयत्न करायला. सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतील. कारण ठाण्यासारख्या शहरामध्ये घर घेणं लोकांसाठी खूप आहे आणि त्यामध्ये म्हाडा आपल्याला एवढ्या घर देते. तो नक्की हे सगळं होतं ते पारदर्शकपणा होता. त्यामुळे म्हाडाचे मी आभार मानतो. धन्यवाद. आणि तुमचा विश्वास आहे ना म्हाडावर? हो हो हो. आम्ही दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.